नमस्कार, स्वागत आहे सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनल सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2022 चा सराव पेपर अभ्यासणार आहोत। हा जो पेपर आहे तो आपल्या अकॅडमीमध्ये 15/9/2022 रोजी घेण्यात आलेला सराव पेपर आहे आणि याच पेपरच्या माध्यमातून क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून आपण येणाऱ्या भरतीचा सराव करणार आहोत। तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा। अशाच प्रकारे तुम्हाला पोलीस भरती 2022 साठी आपल्या चॅनलवर मोफत सराव उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर या सरावामध्ये नक्की सहभागी व्हा। चॅनल सबस्क्राइब करून पाहूया आजचा क्वेश्चन पेपर। तर या ठिकाणी पहा, पहिला जो क्वेश्चन आहे या पेपर मधील तो पहाटेच्या वेळी चाफा गंधित व मादक भासतो या वाक्यातील उद्देश ओळखायचा आहे। मराठी व्याकरणावरील हा पहिला क्वेश्चन आहे आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ड, चाफा। पहाटेच्या वेळी चाफा गंधित व मादक भासतो या वाक्यातील उद्देश चाफा हा आहे। त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी अभ्यस्त शब्द ओळखायचा आहे आणि पर्याय दिलेले आहेत 4। तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे अ, ऑप्शन नंबर अ, लाल लाल। खालीलपैकी अभ्यस्त शब्द पर्याय नंबर 1 हा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8, मॅथचे क्वेश्चन सोडता आपण सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि मराठी व्याकरण या विषयावरील प्रश्नांचा अभ्यास या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून करणार आहोत। तर पुढचा प्रश्न जो आहे 8 नंबरचा, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, स्टेट बँक ऑफ इंडिया। ही जी बँक आहे ती भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया। त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 11। तर या ठिकाणी पुढचा प्रश्न क्रमांक 11, जास्कर आणि गिलगिट या ज्या नद्या आहेत त्या डॅश डॅश नद्यांच्या प्रमुख उपनद्या आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, सिंधू या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत, जास्कर आणि गिलगिट या 2 नद्या। त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील डॅश डॅश हा सर्वात प्राचीन वली प्रकारचा पर्वत आहे किंवा भारतातील डॅश डॅश हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ड, अरवली पर्वत। हा जो प्रश्न आहे तो बऱ्याच वेळा प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला आहे। यापूर्वी प्रश्नाचं स्वरूप फक्त प्रश्नाचा जो विचारण्याचा प्रकार असतो तो बदलण्यात येऊन प्रश्न वारंवार रिपीट झालेला आहे। सर्वात प्राचीन वली पर्वत कोणता, अशा प्रकारचा प्रश्न या अगोदर बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारतातील सर्वात जो प्राचीन वली पर्वत आहे तो आहे अरवली पर्वत। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, अंड्यातील कोणत्या भागास प्रमुख प्रथिने असे म्हणतात किंवा कोणत्या भागास प्रमुख प्रथिने असतात ज्यामुळे त्याला पूर्ण अन्न म्हटले जाते? आणि या प्रश्नाचं जो योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अ, पांढरा बलक हा जो प्रकार असतो किंवा हा जो भाग असतो त्याला यामध्ये प्रथिने असतात त्यामुळे त्याला पूर्ण अन्न असे म्हटले जाते। तर प्रश्न क्रमांक 16 जो आहे तो अशा प्रकारचा होईल की अंड्यातील कोणत्या भागास प्रमुखतः प्रथिने असतात ज्यामुळे त्याला पूर्ण अन्न म्हणतात? तर अंड्यातील पांढरा बलक हा जो भाग असतो त्यामध्ये प्रथिने असतात, याचमुळे त्याला पूर्ण अन्न असे म्हटले जाते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ब, कर्बोदके। अन्नातील सर्वात, या ठिकाणी पहा, तर आहारातील ऊर्जेचे जे प्रमुख स्रोत आहे ते कर्बोदके हे आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 19, कझाकिस्तानच्या पहिल्या राष्ट्रपतीच्या स्मरणार्थ कझाकिस्तानची पूर्व राजधानी अस्तानाचे नाव राष्ट्रपतींच्या नावाने बदलण्यात आले आहे। नव्या राजधानीचं नाव काय आहे, अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 19 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे नूर सुलतान या राजधानीचं नाव आहे, नव्या राजधानीचं नाव। त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 20, इसवी सन 1852 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक
क बॉम्बे असोसिएशन ही जी पहिली राजकीय संघटना आहे जी महाराष्ट्रामध्ये 1852 मध्ये स्थापन झालेली आहे, बॉम्बे असोसिएशन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विजोड पद ओळखायचं आहे. हा बुद्धिमत्तेवरचा प्रश्न आहे, तरी पण आपण घेऊया. विजोड पद ओळखा. पेरू, डाळिंब, बटाटा, फणस यापैकी तुम्हाला विजोड जे पद आहे ते ओळखायचं आहे. आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक क, बटाटा. बटाटा हा या शब्दातील विजोड म्हणजे वेगळा शब्द आहे, जोडी न होणारा किंवा या शब्दगटामध्ये न बसणारा शब्द आहे बटाटा. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी या ठिकाणी पहा, खालीलपैकी महाराष्ट्राच्या वैभवाविषयी बरोबर वर्णन करत नसलेली जोडी ओळखायची आहे. महाराष्ट्राच्या वर्णनाविषयी बरोबर वर्णन करत नसलेली जोडी या ठिकाणी ओळखायची आहे. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक अ, राज्य प्राणी वाघ. ही जी जोडी आहे ती बरोबर वर्णन करत नसलेली जोडी आहे. खालील पर्यायातील महाराष्ट्राच्या राजवैभवापैकी किंवा वैभवाविषयी बरोबर वर्णन करत नसलेली जोडी आहे पर्याय क्रमांक अ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणत्या नावाने भाटघर धरण ओळखले जाते? आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक, तर प्रश्न क्रमांक 24चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय अ व क हे जे दोन आहेत ते योग्य उत्तर आहे. म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक अ आणि क. यासाजी यंक जलाशय तसेच लॉर्ड धरण हे भाटघर या धरणाला खालील नावाने ओळखले जाते किंवा भाटघर जे धरण आहे त्याला यासाजी यंक जलाशय किंवा मग लॉर्ड धरण असे म्हणतात. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न क्रमांक 25. महायुद्ध हा जो सामासिक शब्द आहे कोणता समास आहे? या शब्दामध्ये कोणता समास आहे ओळखायचा आहे. आणि या प्रश्नाचं जो योग्य उत्तर आहे ते आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न, खालीलपैकी या ठिकाणी पहा पर्यायातील शुद्ध शब्द ओळखायचा आहे. आणि प्रश्न क्रमांक 26चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. या ठिकाणी पर्याय क्रमांक ड जो आहे तो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. तर या ठिकाणी पहा 29 नंबरचा प्रश्न, उत्तर आणि दक्षिण पठाराच्या दरम्यानची सीमा डॅश डॅश आणि डॅश डॅश नद्यांनी तयार झालेली आहे. आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ड, नर्मदा आणि शोण. ह्या ज्या नद्या आहेत शोण, उत्तर आणि दक्षिण पठाराच्या दरम्यानची जी सीमा आहे ती नर्मदा आणि शोण या दोन नद्यांनी तयार झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30, गंगा नदी डॅश डॅश येथे मैदानात प्रवेश करते. प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, गंगा नदी ही डॅश डॅश येथे मैदानात प्रवेश करते. तर ऋषिकेश या ठिकाणी ही जी नदी आहे ती प्रवेश करते मैदानामध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 32, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात डॅश डॅश क्रमांक लागतो किंवा कितवा क्रमांक लागतो? तर प्रश्न क्रमांक 32 अशा प्रकारचा आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? आणि हा जो प्रश्न आहे तो वारंवार विचारला जाणारा रिपीट होणारा प्रश्न आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर नेहमी लक्षात ठेवा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये 7वा क्रमांक लागतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 33, अरुणाचल प्रदेशची राजधानी कोणती किंवा अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे? अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इटानगर. ही अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे. महाराष्ट्रातील, तसेच महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील जी राज्य आहेत
महाराष्ट्र म्हटलं, भारतातील जी राज्य आहेत त्या राज्यांची राजधान्या तुम्ही पाठ करून ठेवा, कारण राज्यातील राजधानी यावर प्रश्न 100% परीक्षेमध्ये विचारला जातो. भारतामध्ये राज्य जेवढे आहेत त्या सर्व राज्यांच्या तुम्ही राजधान्या पाठ करून ठेवा. राजधानीवर 100% पोलीस भरतीमध्ये 1 मार्क हा फिक्स विचारला जातो. तर प्रश्न क्रमांक 33 आपला अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी इटानगर ही आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे किंवा शब्द कोणता? आमदार, जिल्हाधिकारी, मंत्री, खासदार हे जे शब्द आहेत त्यामध्ये वेगळा शब्द ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, जिल्हाधिकारी हा या गटामध्ये न बसणारा शब्द आहे किंवा वेगळा शब्द आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38 वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? मराठी व्याकरणावरचा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ब, अपूर्ण विराम. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असल्यास विरामचिन्ह कोणतं वापरतात? तर अपूर्ण विराम हे विरामचिन्ह वापरतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 39 जॅक्सन खून खटल्यात कोणास फाशीची शिक्षा देण्यात आली? प्रश्न क्रमांक 39 आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, कृष्णाजी गोपाळ कर्वे यांना. या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक 39 हा जो प्रश्न आहे तो जॅक्सन खून खटल्यात कोणास फाशीची शिक्षा देण्यात आली आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक कृष्णाजी गोपाळ कर्वे, विनायक नारायण देशपांडे यांना जॅक्सन खून खटल्यामध्ये फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40 पाहू शकता आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण? आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. पुढचा प्रश्न पुढील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. पूर वाढू लागला व लोकांची भीतीने गाळण उडाली. तर या प्रश्नाचा आपल्याला वाक्यप्रचार ओळखायचा आहे. या प्रश्नामध्ये पुढील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे किंवा वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. पूर वाढू लागला व लोकांची भीतीने गाळण झाली. तर वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी ब. पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. संयुक्त वाक्याचा हा प्रकार आहे किंवा वरील जे वाक्य आहे पूर वाढू लागला व लोकांची भीतीने गाळण झाली किंवा गाळण उडाली हे संयुक्त या प्रकारचं वाक्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 44 या ठिकाणी दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. कोणी कोणास हसू नये. प्रश्न क्रमांक 44 आपल्याला या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक क, अनिश्चित सर्वनाम. हे कोणी कोणास हसू नये हा जो अधोरेखित शब्द आहे याचा प्रकार आहे. दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे तर अनिश्चित सर्वनाम हे आहे. वरील जे अंडरलाईन केलेलं वाक्य आहे कोणी कोणास हसू नये. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. प्रश्न क्रमांक 45 त्वा काय कर्म करीजे लघु लेकराने या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे किंवा वरती जे वाक्य आहे त्या वाक्यातील प्रयोग आहे पुराण कर्मणी प्रकारचा प्रयोग. त्यानंतर पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीची स्थापना करण्याचा अधिकार कोणाला आहे? प्रश्न क्रमांक 47 आहे ग्रामपंचायतीची स्थापना करण्याचा अधिकार कोणाला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राज्य सरकार. राज्य सरकारला ग्रामपंचायतीची स्थापना करण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 48 पुढचा प्रश्न क्रमांक 48 डॅश डॅश ही प्रश्न क्रमांक 48 आहे डॅश डॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रावते. तर हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ब. यकृत ही जी आहे ती शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून त्यामधून पित्तरस स्त्रावतो. तर त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 53 या ठिकाणी पहा मुले घरी जातील हे जे वाक्य आहे
हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाक्य आहे असा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक स्वार्थी. मुले घरी जातील हे वाक्य स्वार्थी या प्रकारात येणारं वाक्य आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरती 2022साठी तुम्हाला चॅनलवर मोफतमध्ये सराव उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आजची जी उर्वरित प्रश्नपत्रिका आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आज आपण मराठी व्याकरण तसेच सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या विषयावरील जे प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले आहेत ते प्रश्न घेतलेले आहेत. तर अशाच प्रकारे उर्वरित प्रश्नपत्रिका उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू आणि तुम्हाला पोलीस भरती संदर्भात फिजिकल तसेच लेखी परीक्षेसाठी आपल्या चॅनलवर मार्गदर्शन करण्यात येत आहे आणि तुम्हाला चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात आलेले आहे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. तर व्हिडिओ पाहण्यासाठी पोलीस भरती संदर्भात अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू उद्याच्या प्रश्नपत्रिकेच्या नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.